नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. श्रावण महिना सुरू झाला की लोक भगवान शिवांची मनापासून आराधना करतात. हा पवित्र महिना सुरू होतोय 13 ऑगस्टपासून. हा संपूर्ण भगवान शंकराच्या उपासनेचा. लोक या महिन्यामध्ये सोमवारी मोठ्या भक्तीने लोक महादेवांची आराधना करतात. भक्तिभावाने त्यांची पूजा करतात. काही लोक पूर्ण महिना श्रावणी म्हणून उपवास असतो तो करतात. भक्तिभावाने पूजा करणाऱ्यास भगवान शंकर प्रसन्न होतात. इच्छित मनोकामना पूर्ण करतात. हा महिना व्रत वैकल्यासाठी तसेच होम हवन सत्यनारायण पूजेसाठी देखील खूप महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे 12 महिन्यामध्ये या महिन्याला राजा म्हटले आहे. या महिन्यामध्येच माता पार्वतीने कठोर तपस्या करून भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले. म्हणूनच विवाहित महिलांनी सोमवार व्रत केले तर त्यांना अखंड सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त होतो. तसेच कुमारिकांनी सुद्धा श्रावणातील सोमवार केले तर त्यांनासुद्धा अपेक्षेप्रमाणे जोडीदार मिळतो. शास्त्रामध्ये असे म्हणतात की भगवान शंकर या महिन्यामध्ये आपल्या सासरी येतात, म्हणजेच पृथ्वीवर येतात. म्हणूनच या महिन्यामध्ये आपण केलेले व्रत वैकल्य उपासना याचे फळ आपल्याला 100% भेटते. कारण भगवान शंकर हे भोलेनाथ भोले शंकर आहेत, करुणाकर आहेत. ते भक्तांवर लगेच प्रसन्न होतात. श्रावण महिन्यातील येणारा प्रत्येक दिवस धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानला जातो. काही शिवभक्त या महिन्यामध्ये आपल्या आहारातील विशिष्ट पदार्थांचा त्याग करतात. हा त्याग फक्त भगवान शिवांच्या उपासनेसाठी श्रद्धेसाठी करतात. कारण श्रावण महिन्यामध्येच बरेच पदार्थ खाण्यास शास्त्रांमध्ये देखील मनाई केली आहे. मग त्याच्यामागे धार्मिक आणि विज्ञान दोन्ही कारणे आहेत, जो की त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर आणि आरोग्यावर होतात. म्हणूनच या काळामध्ये आहाराचे पालन करणे उचित मानले जाते. त्यामुळे या महिन्यामध्ये शंकराच्या उपासनेबरोबरच काही नियम पाळणे गरजेचे आहे. जर हे आपण नियम पाळले नाहीत तर आपण जे व्रतवैकल्य भगवान शंकरांची उपासना करतो त्याचे फळ आपल्याला पूर्ण भेटत नाही. तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला या व्रतवैकल्याचे भगवान शंकरांच्या उपासनेचे पूर्ण फळ भेटावे, त्यासाठी हे नियम पाळणे आवश्यक आहे. ते नियम म्हणजे आहाराविषयी. आपल्या आहारात अशा कोणत्या 3 भाज्या आहेत ज्या आपण या महिन्यामध्ये काही झाले तरी आपल्याला खाणे टाळवायचे आहे. या 3 भाज्यांचे धार्मिक शास्त्र आणि आयुर्वेद दोन्हीमध्ये या 3 भाज्या का वर्ज्य करावायच्या आहेत हे मी आज तुमच्याबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही मध्ये कोठेही स्किप करू नका. ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत आमच्यासोबतच राहा. मनापासून सांगते, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि माहितीचा असणार आहे. परंतु त्या अगोदर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करून घ्या. कारण अशीच नवनवीन माहिती तुमच्याकडून मिस होणार नाही. या व्हिडिओमध्ये मी ज्या तुम्हाला भाज्या सांगणार आहे त्या तुम्हाला पूर्ण महिनाभर वर्ज्य करावायच्या आहेत. बघा, हा महिना संपूर्ण व्रतवैकल्याचा असतो. अर्ध्याहून जास्तच उपवासाचे दिवस, सण, वार असल्यामुळे गोडधोड या महिन्यात जास्त प्रमाणात असते. परंतु त्यातूनही काही आपल्याला पथ्य पाळावायचे आहेत. त्याचं पालन केल्याने मनुष्य सुखासुखी जगतो आणि मनुष्याला दीर्घायुष्य मिळतं. त्याचप्रमाणे त्या महिन्यामध्ये आपण केलेली भगवान शिवांची आराधना, व्रतवैकल्य याचं फळ देखील आपल्याला संपूर्ण मिळतं. परंतु तुम्ही हे पथ्य नियम पाळले नाहीत तर भगवान शिव देखील आपल्यावर नाराज होतात. घरामध्ये आपल्याला दरिद्रता येते. आपल्या कुटुंबामागे आजारपण लागतात. बघा, श्रावण महिन्याला सुरुवात झाली की आपण सगळेच आवर्जून मांसाहार बंद करतो आणि सात्विक आहार सुरू करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, आपल्या धार्मिक शास्त्रांमध्ये आणि आयुर्वेदात अशा 3 भाज्या आणि 3 पदार्थ सांगितले आहेत जे श्रावणात खाणे म्हणजे आजारांना आमंत्रण देण्यासारखे आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकले. पहिली गोष्ट म्हणजे या पवित्र महिन्यामध्ये आपल्याला मांसाहार बिलकुल करावायचा नाही. त्याला स्पर्श देखील करायचा नाही किंवा बाहेर गेल्यानंतर देखील आपल्याला मांसाहार करायचा नाही. कारण हा महिना खूप पवित्र आहे. या पवित्र महिन्यामध्ये आपले शरीर आणि मन दोन्हीही पवित्र असायला हवे. तसेच ज्या शिवभक्तांचे सोमवार असतात या दिवशी वरई सेवन अजिबात करायची नाही.
सोमवारच्या उपवासाला अजिबात चालत नाही. वरई म्हणजेच भगर. त्याचप्रमाणे बऱ्याच जणांचे शनिवारचे देखील व्रत असतात. या शनिवारच्या व्रताला देखील वरई अजिबात चालत नाही. महादेवांच्या कोणत्याही उपवासाला वरी वर्ज्य करावी. उपवास म्हटले की सीझनल फळं देखील खाल्ली जातात, परंतु या फळांमध्ये फणस हे फळ सोमवारच्या व्रताला किंवा महादेवाच्या कोणत्याही उपवासाला चालत नाही. ते फळ आपल्याला ह्या महिन्यामध्ये पूर्ण वर्ज्य करावे. तुम्ही चुकून वरई किंवा फणस खाल्ला तर तुम्हाला तुमच्या व्रताचे पूर्ण फळ प्राप्त होणार नाही. आवर्जून हे 2 पदार्थ उपवासामध्ये कटाक्षाने टाळावायचे आहेत. आहाराबाबत सुद्धा जी काही पथ्ये सांगितली आहेत ते पाळले तर मनुष्य आपले जीवन सुखासुखी जगतो. बघा, आता महिन्यामध्ये भरपूर पाऊस पडतो आणि आपली भूक वाढते, परंतु आपली पचनक्रिया मंदावलेली असते. अशा काळात तळलेले पदार्थ पचनासाठी जड जातात आणि या काळात आपली झोप देखील पूर्ण होत नाही आणि मग सर्दी, ताप, डोकं असे आजार वर काढतात. म्हणूनच या काळात पथ्य पाळणे गरजेचे आहे. पावसाळ्यात आपली पचनशक्ती मंदावलेली असते, त्यामुळे तामसी आहाराचे सेवन करू नये. म्हणजे असे कोणते पदार्थ? लसूण, कांदा, मांस आणि मद्य या सगळ्यांचा समावेश होतो. ह्यामुळे उष्णता वाढते आणि पूजेमध्ये मन एकाग्र होत नाही. पालेभाज्या श्रावणात अजिबात खाऊ नयेत. पडणाऱ्या पावसामुळे पालक, मेथी, लाल माठ यांच्या पानावर बारीक अळ्या आणि जंतू वेगाने वाढतात. हे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत. खूप सूक्ष्म जीव जंतू असतात. तसेच या दिवसात आपली पचनशक्ती कमकुवत असते, ज्यामुळे पालेभाज्या खाल्ल्याने पोट खराब होऊ शकते. नंबर 3, दुसरा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे उडीद. शास्त्रामध्ये श्रावणात उडीद डाळ, उडदाचे वडे किंवा पापड खाण्यास पूर्ण मनाई आहे आणि आयुर्वेद सांगतो की उडीद हा प्रकृतीने अत्यंत जड असतो. पावसाळ्यात पचनक्रिया मंद असल्याने उडीद खाल्ल्याने गॅस आणि अपचनाचा त्रास तीव्र होतो. हिंदू धर्मामध्ये आणि विशेषतः कार्तिक किंवा श्रावण अशा पवित्र महिन्यात वांग्याला अशुद्ध किंवा आध्यात्मिक साधनांसाठी वर्ज्य मानले गेले आहे. पुराणात वांग्याचे सेवन करणे उपवासाच्या नियमाच्या विरुद्ध आहे. शास्त्रीय व वैज्ञानिक कारण सर्वात महत्त्वाचे. श्रावण महिना म्हणजे पावसाळ्याचा मध्यकाळ असतो. या दिवसात वातावरणात प्रचंड दमटपणा असतो, ज्यामुळे कीटक आणि बॅक्टेरियाची पैदास मोठ्या प्रमाणात होते. पावसाळ्यात वांग्याला आतून कीड लागण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. अनेकदा वांग्यामध्ये लहान आणि न दिसणारे किडे असतात. असे वांगे खाल्ल्याने पोटात इन्फेक्शन, फूड पॉयझनिंग किंवा पोटाचे गंभीर आजार होऊ शकतात. धार्मिक मान्यतेनुसार श्रावणात वांगी अशुद्ध मानली जातात, तर शास्त्रीय दृष्टिकोनातून पावसाळ्यात वांग्यामध्ये किडे पडण्याचे प्रमाण खूप जास्त असते, जे आरोग्यासाठी घातक आहे. मसूर डाळ. हिंदू पुराणात मसूर डाळीचा संबंध राहू, केतू किंवा कामधेनू गायीच्या रक्ताशी जोडणाऱ्या पौराणिक कथा आहेत. त्यामुळे धार्मिक कार्यात, उपवासाला किंवा देवाच्या नैवेद्यात मसूर डाळ वापरली जात नाही. मसूर डाळ जरी शाकाहारी असली तरी आयुर्वेद आणि शास्त्रानुसार ती तामसिक प्रवृत्तीची मानली जाते. हिच्या सेवनाने शरीरात उष्णता वाढते, तसेच मनात क्रोध, आळस आणि अज्ञान यासारख्या भावना उत्तेजित होतात. श्रावणात मन शांत आणि केंद्रित ठेवण्यासाठी ही डाळ टाळतात. मसूर डाळीमध्ये प्रोटीनचे प्रमाण खूप जास्त असते. श्रावणात मानवी शरीरातील पचनशक्ती मंदावलेली असते. अशा वेळी जास्त प्रोटीनयुक्त आणि पचायला जड अन्न खाल्ल्याने गॅस, अपचन आणि पोट फुगण्याची समस्या निर्माण होऊ शकतात. 5वी गोष्ट म्हणजे कोबी, फ्लावर आणि ब्रॉकोली. या भाज्यांचे दर खूप घट्ट असतात. पावसाळ्याच्या दमट हवेमुळे यांच्या थरामध्ये बारीक जंतू लपून बसतात, जे साध्या डोळ्यांनी दिसत नाहीत. 6वी भाजी म्हणजे मुळा. पौराणिक कथेनुसार श्रावण महिन्यात समुद्र मंथनातून निघालेली हलाहल विष प्राशन करून भगवान शिवांनी सृष्टीचे रक्षण केलं होतं. मुळा हा तामसिक, उष्ण आणि काही कथांनुसार थेट जमिनीखालून असुराच्या अंशातून निर्माण झालेला मानला जातो, ज्यामुळे तो विषाचा अंश वाढवणारा ठरतो. त्यामुळे या पवित्र महिन्यात शिवाच्या पूजेत सात्विकता टिकून ठेवण्यासाठी आणि महादेवाला प्रिय नसलेला पदार्थ म्हणून श्रावणात मुळा खाणे वर्ज्य मानले गेले आहे. मुळा हा वातुळ असतो. श्रावणात वातावरण थंड असल्यामुळे मुळा खाल्ल्याने शरीरात वात, दोष वाढतो आणि सांधेदुखी सुरू होऊ शकते. 6वी गोष्ट म्हणजे फणस. धार्मिक आणि पौराणिक मान्यतेनुसार फणसाची बाह्यरचना खडबडीत आणि काट्यांनी भरलेली असते.
जी शिवांच्या तामसिक किंवा उग्र ऊर्जेशी साधर्म्य दर्शवते. श्रावण हा पूर्णपणे सात्विक आराधना आणि शिवाच्या शांत ध्यानमग्न रूपाची पूजा करण्याचा काळ असल्याने या काळात उग्र मानले जाणारे पदार्थ टाळले जातात. तसेच फणसाचा गर अत्यंत जड आणि पचनास कठीण असतो, ज्यामुळे शरीरात आळस वाढतो आणि महादेवांची साधना किंवा उपासनेत अडथळा निर्माण होतो. म्हणून तो खाणे वर्ज्य मानले गेले आहे. म्हणजे कच्चा फणसाची भाजी पचायला अत्यंत जड आणि शरीरात उष्णता वाढवणारी असते, ज्यामुळे पोटाचे विकार वाढतात. आणि शेवटी 7वी गोष्ट म्हणजे ताक आणि कढी. पौराणिक कथेनुसार श्रावण महिन्यात समुद्रमंथनातून निघालेले विष प्राशन केल्यामुळे भगवान शिवांच्या शरीरात तीव्र दाह जळजळ निर्माण झाली होती, जी शांत करण्यासाठी देवांनी त्यांच्यावर दुधाचा अभिषेक केला होता. म्हणूनच श्रावणात दूध स्वतः पिण्याऐवजी ते शिवाला अर्पण करण्याचे विशेष धार्मिक महत्त्व आहे. ताक आणि कढी हे दुधापासूनच बनत असल्यामुळे आणि त्यांचा संबंधही शिवाच्या याच क्रियेशी जोडला जात असल्याने या पवित्र महिन्यात ते खाणे वर्ज्य मानले जाते. आयुर्वेदानुसार श्रावणात वात आणि कफ दोष वाढतात. या दिवसात लोक ताक आणि आंबट कढी खाल्ल्याने गळा खराब होणे, कफ आणि सांधेदुखीचा त्रास वाढू शकतो. तुम्हाला शक्य असल्यास हे सुद्धा खाणे टाळावे. तर मित्रांनो, आपले सण आणि परंपरा या केवळ धर्माबरोबरच आपल्या आरोग्याशी जोडलेल्या आहेत. ऋषीमुनींनी सांगितलेले हे नियम पाळा आणि यंदाचा श्रावण आरोग्यदायी बनवा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि परिवाराला शेअर करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हर हर महादेव. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.